गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर चला सकाळी सकाळी मी तुम्हाला माझ्या गॅलरीत घेऊन आले आहे. बघा माझे प्लांट्स, मोगऱ्याला फुलंही आलेलं आहे आणि थोड्याफार कळ्याही आहेत. उमलतील 2-3 दिवसात अशीच फुलं मोगऱ्याची. आणि जास्वंद ही बघा किती छान फुल दिसते आहे उमललेलं. मला आवड आहे गार्डनिंगची, त्यामुळे मी छोटी मोठी रोपं आपली नेहमीच लावत असते. गुलाबालाही बघा किती छान कळ्या आलेल्या आहेत आणि हळूहळू फुलंही येतील त्याला. अशा पद्धतीने आवड असल्यामुळे मी छोटी छोटी रोप्स लावले होते. त्याचे बघा प्लांट्स किती चांगल्या पद्धतीने ग्रो झाले होते. तर हे प्लांट्स बघितले की मनाला एक प्रसन्न पॉझिटिव्हिटी येते, एक फ्रेशपणा येतो, उत्साह वाटतो. तर कामं आवरलीच होती, तर तुमच्यासोबत थोडंफार केअर करते आहे की रिलेटेड मी ऑर्गनायझेशन कसं केलेलं आहे माझ्या वस्तूंचं. हे जे स्टोरेज बॉक्स मी बनवले होते ॲज अ ऑर्गनायझर, त्याच्यामध्ये मी कशा पद्धतीने माझ्या वस्तू ठेवते. तर हा बॉक्समध्ये मी टॉवेलचे छोटे मोठे तुकडे करून ठेवलेले आहेत. जे वापरून झालेले आपले टॉवेल असतात, खराब झालेले, त्याचेच तुकडे मी ॲज अ नॅपकिन म्हणून किचन ओट्यापाशी वापरते. ते मी ह्या बॉक्समध्ये ठेवले. आता ह्या बॉक्समध्ये मी कॉस्मेटिक रिलेटेड ज्या वस्तू असतात, तेल, पावडरचे डबे, क्रीम वगैरे हे सगळं मी ठेवलेलं आहे. आणि हा एक छोटा बॉक्स दिसतो आहे, ह्याच्यामध्ये मी डेली यूजच्या माझ्या ज्या बँगल्स आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत आणि माझ्या बाकीच्या बँगल्स ह्या मोठ्या वेगळ्या बॉक्समध्ये आहेत. आणि असे छोटे मोठे बॉक्स मी ॲज अ ऑर्गनायझर म्हणून वापरते केलेले आहेत घरामध्ये. त्यातलाच हा एक आहे, याच्यामध्ये मी हेअर डाय रिलेटेड वस्तू ठेवलेल्या आहेत, जसं की ब्रश, क्रीम्स वगैरे वगैरे. आणि हे जे बॉक्स दिसत आहेत ते मी ऑनलाईन ॲज अ स्टोरेज बॉक्स म्हणून मागवले होते. हा 3चा कॉम्बो सेट मला आलेला आहे आणि प्राईज वाईज म्हणाल तर खूपच बेस्ट आहे आणि छान वाटले मला हे 3चा कॉम्बो सेट. तुम्हीही घेऊ शकता. हे मी Meeshoवरून घेतले आहे आणि ह्या बॉक्समध्ये मी मेडिकल रिलेटेड वस्तू, औषधे, क्रीम वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे जे 2 बॉक्स आहेत ह्यामध्येही मी असंच माझं स्टोरेज ठेवलेलं आहे, जे की ह्या बॉक्समध्ये मी माझे छोटे छोटे पाऊच डिस्ट्रीब्युशन करून ह्याच्यामध्ये ते ठेवलेले आहेत. ह्याला लीडही आहे या बॉक्सेसना आणि झाकूनही ठेवू शकता तुम्ही. असे छोटे छोटे पाउचेसमध्ये मी माझे मेकअपचे सामान ठेवलेलं आहे, जे आपल्याला गरजेचं असतं ते डिस्ट्रीब्यूट करून ठेवलेलं आहे. ते वेगवेगळं ठेवल्यामुळे कसं होतं ना की ते आपल्याला इझिली हाताला लागतं आणि आपल्याला रेडी होताना, मेकअप करताना आपला शोधण्यात जो वेळ वाया जातो तो जात नाही. त्यामुळे हे मी सेपरेट छोट्या छोट्या पाउचेसमध्ये जे सामान डिस्ट्रीब्यूट करता येते ते मी छोट्या छोट्या पाउचेसमध्ये अशा पद्धतीने केलेलं आहे, जेणेकरून आपला तो शोधण्यासाठीचा वेळ वाचू शकतो आणि आपण क्विकली लगेचच रेडी होऊ शकतो. अशा पद्धतीने मी माझं स्टोरेज ठेवलेलं आहे, जे की मी तुमच्यासोबत शेअर करते. ह्यातून तुम्हालाही थोड्याफार ट्रिक्स आणि आयडिया भेटतील. हाच माझा हेतू आहे शेअरिंग करण्यामागे. तुमच्याही पद्धती वेगवेगळ्या असतील, तशी मी माझी पद्धत आहे स्टोअर करण्याची. हा एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये मी अनन्याच्या सगळ्या वस्तू सेपरेट ठेवलेल्या आहेत, जसे की हेअर क्लिप्स, हेअर बँड्स, हेअर बेल्ट वगैरे हे सगळं तिचं मी सेपरेट ठेवलेलं आहे, जेणेकरून तिलाही तयार करताना इझिली मी करू शकेन आणि त्याच्यामधलाही माझा वेळ हा वाचेल, उपयोगी येईल. बाकीच्या कामासाठी तो वेळ माझा उपयोगी येईल, ह्यासाठी मी हे असं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे छोट्या छोट्या वस्तूंचं, जेणेकरून त्या इझिली आपल्या हाताला लागतील. तर कशा वाटल्या ह्या तुम्हाला माझ्या आयडिया मैत्रिणींनो, तुम्ही मला सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने ऑर्गनाईज करता तुमच्या वस्तू हेही मला सांगा. मलाही ते ऐकायचे आहेत तुमच्याकडून. तर अशा पद्धतीने मी हे 3 कॉम्बोचा सेट मागवला होता आणि त्याच्यासोबत हा मला ट्रे हा फ्री भेटलेला आहे, जसा की मी वापर ह्याचा शूजचे सॉक्स असतात ते ठेवण्यासाठी, बेल्ट आणि हँकरचिप्स वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी, वस्तू ठेवण्यासाठी मी हा ट्रेचा वापर केलेला आहे. वॉर्डरोबमध्ये जागा जास्त असते पण कपडेही असतात, त्याच्यामध्ये ह्या छोट्या गोष्टी, वस्तू आपल्याला सापडत नाहीत, त्यासाठी ह्या मी सेपरेट ठेवलेलं आहे, जेणेकरून इझिली आपल्याला हाताला लागेल. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी हे असं माझं ऑर्गनायझेशन रिलेटेड वस्तू कशा ठेवते मी, ह्या स्टोअर केलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. कशा वाटल्या सांगा मला आणि आवडल्या तर तुम्हीही यूज करा. अशा पद्धतीने हे माझं ऑर्गनायझेशन होतं. तर इथून पुढच्याही व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीने मी काय काय ऑर्गनाईज करते हे तुम्हाला दाखवत जाईन, शेअर करतच जाईन. त्यासाठी माझे व्हिडिओ बघत